इथे मात्र डाई मारला होता, कव्हरने आक्रमण केलं होतं, परंतु दोन डिफेंडर बाद झालेले आपण बघतोय. पहिल्याच रेडवरती अनुराग सिंग 2 गुणांची कमाई करतोय आणि आपल्या कोर्टवरती सक्सेसफुल रेड करून परत आपण पाहतोय. त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटीलचं आजच्या स्पर्धेमध्ये सर्वात प्रेक्षकांचा लाडका खेळाडू, अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा खेळ या खेळाडूने आजच्या स्पर्धेमध्ये केला असा प्रणित पाटील रेडवरती रिक्त हाताने परत नाही, खाली हात परत नाही, त्याला प्रत्युत्तर असेल अनुराग सिंगचं. 5चा डिफेंड बोनस ऑफ आहे. प्रणित लेफ्ट कॉर्नर वरती आहे, प्रथमेश राईट कॉर्नर वरती आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जर्सी नंबर 9 यश आहे. आता मात्र निर्देश टाकी रेड वरती जर्सी नंबर 10 अनेक सुपर रेड या खेळाडूच्या नावावरती, अनेक पारितोषिक या खेळाडूच्या नावावरती आणि सुपर रेड मी म्हणतोय त्या क्षणाला इथे मल्टी पॉइंट रेड आता 3 गुण केले आणि सुपर रेड केलेली आहे. निर्देश टाकीची या फायनलच्या मॅच मध्ये पहिली सुपर रेड. काहीशी क्षमता, काहीशी पॉवर या ठिकाणी फायनलच्या मॅच मध्ये राखून ठेवली होती. आज अथक मेहनत या सर्व खेळाडूंनी केले. एक आणखी पॉइंट, बोनसचा पॉइंट मिळतोय अनुराग सिंगच्या नावावरती. आतापर्यंत 2 रेड 3 पॉइंट आहेत. प्रणित पाटील पहिल्या रेड वरती खाली आला होता, रिक्त आला होता, आता दुसरी रेड करतोय प्रणित पाटील. सलग लागोपाठ 4 रेड अनुराग सिंग. काय स्टॅमिना, इथे मात्र जबरदस्त फुटवर्क, अत्यंत जबरदस्त फुटवर्क. निर्देश टाकीला या ठिकाणी अगदी ज्या पद्धतीने आपण बघतो एखाद्या माशाला घास भरवायचा तशा पद्धतीने तिकडे अँकल होल्डचा एक प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र 1 गुण प्राप्त केला अनुरागने. अनुरागच्या नावावरती 4 रेड 4 पॉइंट. खूपच सुंदर फायनल मध्ये कामगिरी. त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटीलची तिसरी रेड. 2 रेड खाली गेल्या, तिसऱ्या रेड साठी प्रयत्न करतोय पहिल्या पॉइंट साठी, परंतु रिक्त हाताने परतलाय. 3 रेड खाली आपण बघतोय प्रणित पाटीलची. 4 रेड मध्ये 4 पॉइंट. 1 खाली रेड होती, पहिल्या रेड वरती 2 गुण, 1 बोनसचा गुण प्राप्त झाला होता. अनुराग सिंगची 5वी रेड. अनुराग सिंगला जबरदस्त पकड होते. प्रणित पाटीलने जबरदस्त ब्लॉक केला आणि त्यानंतर सपोर्ट बघा, प्रथमेशचा सपोर्ट आला, यशचा सपोर्ट आलेला बघितला आणि जर्सी नंबर 5 आपण बघतोय सौरभचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला आणि पहिल्यांदाच फायनलच्या मॅच मध्ये अनुराग सिंग कोर्टच्या बाहेर. सेमीफायनल मध्ये एक वेळा अनुराग सिंग बाद झाला होता, आता फायनल मध्ये अनुराग सिंग कोर्टच्या बाहेर. चार चार. डू और डाय रेड प्रणित पाटील. आतापर्यंत कुठलाही पॉइंट नाही आहे. आता करूया मरुस्थितीमध्ये बोनस ऑफ आहे. 5 डिफेंड आहे आणि त्यामुळे इथे टच पॉइंट मिळवणे खूप गरजेचं असणार आहे. प्रणित पाटील आणि 5 खेळाडूंमध्ये झुंज. इथे मात्र पहिली सक्सेसफुल रेड प्रणित पाटीलची फायनलच्या मॅच मध्ये 1 गुणाची कमाई करतोय. सौरभ शेख या खेळाडूला बाद करतोय. आघाडी प्राप्त केलेली आहे. खिडकी संघ आघाडीवरती येतोय.
प्रेक्षक सकाळी उठून युट्यूबला पुन्हा एकदा जोडले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं श्री समर्थ क्रीडा मंडळ बैरोळे यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. फायनलचा मॅच आपण बघतोय. दोन संघामध्ये या ठिकाणी झुंज झालेली आहे. अर्थात नवी व खिडकी विरुद्ध ओंकार वेशवी आणि त्यानंतर आपण पाहिलेले दोन सेमीफायनलचे पराभूत संघ अर्थात नागेश्वर आवाज आणि भुवनेश्वर नागाव या संघाने या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झालेले आहेत. त्यांचं सुद्धा अभिनंदन. आपल्या माहितीसाठी जे प्रेक्षक सकाळी उठल्यानंतर अगदी मॅच सुरू आहेत की संपल्यात हे पाहत आहेत त्या प्रेक्षकांसाठी ही फायनलची मॅच आहे. 5-4 असा सामना. वेशवी संघ बॅकफुट वरती आपण बघतोय फायनलच्या मॅच मध्ये आणि त्यामुळे 4 डिफेंडर आता मैदानात आहेत आणि 4 डिफेंडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा एखादा रायडरला नवसंजीवनी दिली जातोय का पाहायचंय. कारण दोन जे प्रमुख रायडर आहेत ते कोर्टच्या बाहेर. मनीष एक आणखी एक जो रायडर आपण बघतोय तो सुद्धा बाहेर आहे आणि मग आता मात्र 4 डिफेंडर जे या ठिकाणी काय कामगिरी करून दाखवतात. कारण आतापर्यंत आपण सर्वात जास्त जर रेड कोणी केला तर अनुराग सिंगने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त रेड केल्या. त्यानंतर याच मॅच मध्ये आपण बघितलं तर सौरभ शेखने रेड केली होती आणि आता मात्र रेडची जबाबदारी आली. अनुराग सिंग पहिल्यांदा फायनल मध्ये बाद झालाय. काय प्रणीतची पुन्हा एकदा डाईव्ह आणि डबल थाई होल्ड अफलातून. प्रणीत डिफेंड मध्ये चांगली कामगिरी करतोय, रेड मध्ये चांगली कामगिरी करतोय आणि तो खऱ्या अर्थाने पब्लिकचा हिरो आज आहे. अप्रतिम कामगिरी प्रणीत पाटील या खेळाडूची आपण पाहतो. या मॅच मध्ये खिडकी संघ आघाडीवरती 6-4 अशा फरकाने आघाडी प्राप्त केले. प्रणीतचं डिफेंड असेल, प्रणीतचं रेड असेल, मग पहिल्या 3 रेड खाली केल्या होत्या. एका रेड वरती पॉइंट मिळवला, डिफेंड मध्ये पॉइंट मिळवला प्रणीत पाटीलने. थर्ड रेड वरती पुन्हा एकदा दुसऱ्यांदा थर्ड रेड वरती आणि सुपर टॅकर 3 डिफेंडर आणि प्रणीत पाटील सारखा रायडर चप्पल चाणाक्ष अगदी वेगाचा बादशाह. विविध पद्धतीने अनेक गुण त्याच्या नावावरती आहेत. असा प्रणीतला रोखायचा आहे मात्र प्रणीत निसटलाय. इथे या मॅच मध्ये ऑल आउट करतोय. वेशवी संघ या मॅच मध्ये पहिल्यांदा ऑल आउट झालेला आहे. 11-4 अशा फरकाने पहिला हाफ सुरू असणार आहे. ज्या क्षणाला अनुराग सिंग बाद झाला, डिफेंड झाला आणि तिथे मात्र ऑल आउट झालेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सलगची अनुरागची रेड आपण पाहतोय. सातच्या डिफेंड मध्ये ऑल आउट झाल्यानंतर इथे मात्र ऍडव्हान्स गेलाय. आपण पाहतोय जर्सी नंबर 5 जो डिफेंडर आहे अर्थात सौरभ हा मात्र तिथे ऍडव्हान्स टॅकल साठी गेला होता. 1 गुण दिलाय. अनुराग सिंगला 5-11 6 गुणांनी पिछाडीवरती वेशवी संघ. निर्देश टाकी रेड वरती, एका रेड वरती त्याच्या नावावरती सुपर रेड मागील सावध संयम पाहतो आपण त्या ठिकाणी. पुन्हा एकदा अनुराग सिंग जबरदस्त कव्हरवरती आक्रमण आणि त्याच वेळेला रनिंग हँड टच करतोय. आणखीन एक पॉइंट. 6-11 असा फलक आपण पाहतोय. अनुराग सिंग मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय जेथे बॅकफुट वरती आपण वेशवी संघाला पाहतोय. प्रणीत पाटील इथे मात्र रिक्त हाताने परतलाय. खाली हात परतलेला आपण पाहतोय. सलगची रेड. पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग हँड टच करतोय. 7-11 4 गुणांनी पिछाडीवरती
ओंकार वेशवी आपण पाहतोय 7-11 म्हणजे 4 गुणांची पिछाडी आहे, परंतु वारंवार सलग सक्सेसफुल रेड अनुराग सिंगच्या या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. सेमीफायनल मध्ये एकदा बाद, फायनल मध्ये एकदा बाद, परंतु सर्वात जास्त कोर्टवरती अतिरंज गाजवलाय त्या आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये अनुराग सिंगने. गुणफलक चेंज करायचंय. धन्यवाद. अत्यंत उत्तम गुणलेखनाची कामगिरी या संपूर्ण रात्रीमध्ये आजच्या स्पर्धेमध्ये केली आहे सर्व गुणलेखकांनी. त्यांचं सुद्धा कौतुक. टाइम कीपरने सुद्धा कुठेही घाई गडबड केली नाहीये आणि थर्ड रेड वरती जे कोणी होतं त्यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी आजच्या स्पर्धेमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणीत चप्पल सकवा देण्यासाठी अगदी तत्पर असणारा असा प्रणीत आपण बघतोय. प्रणीत मात्र फसलाय. इथे मात्र लॉबी मध्ये गेला प्रणीत. नियंत्रण गमावलं, संतुलन गमावलं आणि प्रणीत कोर्टच्या बाहेर. अनुराग सिंग 3 साडेपेन आणि अनुरागची रेड. सुपर टॅकल झाला तर पहिल्यांदाच सुपर टॅकल होऊ शकतोय. अनुराग सिंग काय बघा, जबरदस्त गिरकी घेतले आणि पुन्हा एकदा कोर्टवरती परतलाय. सक्सेसफुल रेड करतोय. बघा या ठिकाणी एकवीरा वॉटर सप्लायचे मालक दिनेश या ठिकाणी दिनेश मोकर आलेले आहेत. मॅच संपला असेल असा अंदाज त्यांनी बांधला आणि मग लवकर 4 आपल्या घरी पोहोचतील असा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु अजून सुद्धा स्पर्धा सुरू आहे. जबरदस्त निर्देश टाकीला पुश केला जातोय. ऑल आउट दिलाय. एक ऑल आउट होता ओंकार वेशवी संघावरती, परंतु दुसरा ऑल आउट हा आपण पाहिला तर खिडकी संघावरती ऑल आउट दिला. प्रणीतचा प्रयत्न बोनसचा फसला. त्या ठिकाणी लेफ्ट कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक होता, तिथे बोनस मारण्याचा प्रयत्न होता प्रणीतचा, परंतु सक्सेस होत नाहीये. स्कोरबोर्ड नीट करायचंय. स्कोरबोर्ड व्यवस्थित आहे ना? तेरा 12 एक गुणाने आघाडीवरती वेशवी संघ या क्षणाला आपण पाहतोय. प्रणीत पाटील रेडीवरती. इथे मात्र पहिल्यांदाच नलावडेकडून खराब कामगिरी आपण बघतोय. 1 गुणाची कमाई करतोय खिडकी संघ आणि त्यामुळे 13-13 समसमान गुणांवरती पुन्हा एकदा मॅच आलाय. अनुराग सिंगची रेड 7चा डिपेन बोनस ऑफ आहे, ऑन आहे, ऑफ करा. 7च्या डिपेन मध्ये आपण बघतोय अनुराग रेड वरती आहे. इथे डुबकी मारली मात्र तरी सुद्धा शेंग मध्ये फसवलाय, साखळीमध्ये अडकवलाय. अनुराग सिंग फायनल मध्ये दुसऱ्यांदा बाद होतोय, डिपेंड होतोय, परंतु जबरदस्त डुबकी होती, परंतु क्षेत्ररक्षण एवढं मजबूत होतं. आता मात्र खिडकी संघ आघाडीवरती आलाय. कधी खिडकी तर कधी वेशवी. अत्यंत उत्कृष्ट मॅच फायनलची जे युट्यूबला पुन्हा एकदा जोडले सर्व प्रेक्षक, मग ते खिडकी गावचे असेल किंवा वेशवी गावचे असेल, त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. अनेक ठिकाणून सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला व्हॉट्सअप खोलला जातो, युट्यूब खोलली जाते आणि मग या ठिकाणी स्पर्धा पाहण्याचा आनंद जे प्रेक्षक घेत आहेत त्यांचं
श्री समर्थ क्रीडा मंडळ भैरवली अलिबाग यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आणि फायनलचा मुकाबला इथे सुरू आहे. ओंकार विश्व विरुद्ध नवी व खिडकी यांच्यामध्ये 14-14 असा मॅच बघतोय. समान गुणांवरती पुन्हा एकदा इथे सौरभ शेख सक्सेसफुल रेड करतोय. पुन्हा एकदा सौरभ शेखने मागील रेडवरती बोनस पॉइंट मिळवला होता. या रेडवरती त्यांनी आपण पाहतोय या ठिकाणी टच पॉइंट मिळवलाय आणि त्यामुळे 14-15 वेशवी संघ आघाडीवरती. अगदी रोमांचक जे प्रेक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते प्रेक्षक मनमुराद आनंद या ठिकाणी लुटताना आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक तुडुंब गर्दी होती, परंतु शेवटला जे राहिले ते खऱ्या अर्थाने मामले आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जे उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आणि खऱ्या अर्थाने आज फायनल पाहण्यासाठी राहिलेले जे मावळे आहेत ते आपण इकडे पाहतोय. जे दर्दी प्रेक्षक आहेत ते या फायनलचा आनंद याची ध्येय याची डोळा घेताना आपण सर्व पाहतोय. 15-15 बघा काय टप चालू आहे. आणि सौरभ शेख जबरदस्त कव्हर वरती आक्रमण अँड टच केलाय आणि 1 गुणाची कमाई करून आघाडी मिळवली. त्याला प्रत्युत्तर प्रणित पाटीलचा 7चा डिपेंड आणि 7च्या डिपेंड मध्ये प्रणित पाटील रेड वरती. जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूकडे पण आहे. सातत्याने रेड करतोय. सक्सेसफुल रेड केल्या. पहिल्या 3 रेड मात्र खाली होत्या आणि त्यानंतर सक्सेसफुल रेड. शेवटची 4 मिनिटं चॅम्पियन पदावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढे होणार अजिंक्य पदाचा मानकरी भैरवली गावामधून वाजत आणि गाजत कुठला संघ ट्रॉफी घेऊन जाणार हे चित्र शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 गुणाची आघाडी. अनुराग सिंग पहिल्यांदाच येथे बघा टाइमपास रेड करतोय. आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये वेग होता, आक्रमकता होती, पॉइंट साठी प्रयत्न करत होता, परंतु आता मात्र अनुराग सिंगची पहिली रेड जी अगदी सावध आहे, संयमी रेड आहे. संपूर्ण रात्रभर ज्या खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचा संयम बाळगला नाहीये, फक्त आक्रमकता हेच ध्येय त्याचं होतं आणि ते ध्येय आपण संपूर्ण पाहिलं होतं. पहिल्यांदाच तो अगदी संयमी रेड करतोय, खाली रेड करतोय. इथे कुठल्याही प्रकारची आक्रमकता नव्हती. 14-15-16 असा स्कोर बोर्ड आहे. प्रणित पाटील पुन्हा एकदा रेड वरती 1 गुणाने पिछाडीवरती. नवी व खिडकी संघ 7चा डिपेंड आहे आणि 7च्या डिपेंड मध्ये प्रणित पाटील. जबरदस्त काय गिरकी घेतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु तेवढंच अभेद्य असं क्षेत्ररक्षण. कंट्रोल बघा काय जबरदस्त कंट्रोल आहे क्षेत्ररक्षणाकडे. अनुराग सिंग अनुराग सिंग पुन्हा एकदा ही रेड सुद्धा सावध करणार का? कारण आतापर्यंत रेकॉर्ड ठरलाय त्याचा. प्रत्येक रेड आक्रमकता होती, पॉइंट साठी प्रयत्न होते. 1 रेड फक्त सावध त्यांनी केली आणि ही दुसरी रेड आपण बघतोय. सावध आणि संयमी रिक्त हाताने परततोय. 3rd रेड प्रणित पाटील. 3rd रेड 16-15 1 गुणाने पिछाडीवरती. जबरदस्त बोनसची कमाई करून जातोय. अगदी खून वरती डीप मध्ये रेड होती आणि त्यानंतर बोनस प्राप्त केला. नदावण्याच्या अगदी समोरून हा बोनस आपण पाहतोय. 16-16 अत्यंत उत्कृष्ट मॅच. काय स्टॅमिना आज या दोन्ही संघाकडे. इथे मात्र 2 खेळाडूंनी
इथे वन हँडेड प्रयत्न केला आणि मात्र दोन प्रमुख जे खेळाडू होते ते बाद झालेले आहेत. 18-16 दोन गुणांनी वेशवी संघ आघाडीवरती. सक्सेसफुल रेड. आतापर्यंत 2 वेळा अनुराग सिंग बाद झाला, 2 वेळा खाली रेड केले, परंतु त्यानंतर आपण जर बघितला तर प्रत्येक रेड वरती पॉइंट मिळवला अनुराग सिंगने. काय जबरदस्त कामगिरी. आता गेम चेंजर. आज नाही तर पुन्हा पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवायचं असेल, चॅम्पियन बनायचं असेल तर पुढल्या वर्षी. आता मात्र निर्देश टाकीला या ठिकाणी पाठवलं गेलं ते खास करून एखादी मोठी रीड होईल. आणि इथे बघा बॅक लाईन वरती टच झाला. मनीष पाटील बॅक लाईनला टच झाला होता, क्रॉस केले होते आणि त्यामुळे 1 गुणाची कमी करून निर्देश टाकी कोर्ट वरती गेलाय. सक्सेसफुल रेड असेल. अनुराग सिंगची आणखी एक संयमी रेड होऊ शकतो का? तिसरी रेड संयमी रिक्त रेड अनुराग सिंगची. आतापर्यंतच्या अनेक रेड आपण बघितल्या, त्यामध्ये 3 संयमी रिक्त रेड, 2 वेळा तो बाद झाला. मात्र बाकीच्या सर्व रेडवरती सक्सेस झालेला आपण बघतोय. 1 गुणाची आघाडी फायनलचे काही मिनिट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गेम चेंजर निर्देश टाकी. 6च्या डिपेंड मध्ये निर्देश बोनस 1 टीम मध्ये रेड आणि निर्देश इथे मात्र गुणांची कमाई करून जातोय. पंचांचा इशारा इथे बोनस प्लस 2 पॉइंट अर्थात 20-19. आता पुन्हा एकदा निर्देश टाकी. गेम